तालुका पोलिसांवर सौ रशिदा सय्यद यांचा गंभीर आरोप, वाढीव कलम लावण्याची मागणी. मालुंजा रोड, पडेगाव तालुका श्रीरामपूर येथील सौ रशिदा शब्बीर सय्यद यांनी आपल्या दोन्ही मुलांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात वाढीव कलम लावण्याची मागणी करत अहिल्यानगर येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे. यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ते आपल्या पती शब्बीर सय्यद आणि दोन्ही मुलं आमिर आणि समीर यांच्यासह राहत असून मजुरीचं कामं करून उदरनिर्वाह करत असतो. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी नामे शिवांजय शिवा उंडे, विशाल दांड, सुधीर कचरे, पंकज गोसावी आणि नचिकेत चौधरी आणि आदित्य शिंदे या 6 जणांनी गैरकायद्याची मंडळी जमून गाडीला कट लागण्याच्या किरकोळ कारणावरून तिच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आमिर व समीर दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना PMT हॉस्पिटल लोणी येथे हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी आमिर सय्यद यांच्या जबाबावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 456/2025 अन्वये BNS कलम 118(1) 118(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सय्यद यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात आरोपींनी आमच्या दोन्ही मुलांना ठार मारण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला केला असून स्थानिक पोलिसांनी राजकीय दबावाखाली केवळ किरकोळ कलम लावून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्ह्यात वाढीव कलम लावावीत अशी मागणी केली असून अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सौ सय्यद यांनी दिला आहे. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद. सय्यद आणि आमिर सय्यद यांची आई आहे. माझ्या मुलावर आरोपीने प्राणघातक हल्ला केला आहे. तरी पोलिसांनी अजूनही एकाही आरोपीला अटक केली नाही आणि आम्हाला पाहिजे ते कलम दाखल केलेले नाही आहेत. मला यासाठी न्याय पाहिजे आणि मला न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करायला तयार आहे. कोणाला दिलं तुम्ही हे निवेदन DSP साहेबांना दिलेले आहे.